नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि त्यामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण विविध क्षेत्रातल्या लोकांशी गप्पा मारतो आहे. आज आपल्याकडे यवतमाळची आली आहे अमृता खंडेराव. नमस्कार. अमृता ही एक फायर ब्रँड कार्यकर्ती आहे. त्याच्यामुळे अमृता, तू मला तुझे अनुभव सांग की स्त्री चळवळ तुझ्या आयुष्यात प्रथम कधी आली? स्त्री चळवळ आयुष्यात आली तर माझी आई जिल्हा परिषद शिक्षिका होती आणि वडील खादी ग्रामोद्योगमध्ये नोकरीला होते. एकाची बदली जिल्ह्याच्या ठिकाणी व्हायची आणि एकाची गावात व्हायची. आई जिथं आम्ही खेड्यात राहायचो तर ते खेड्यातलं सगळं वातावरण 40 वर्षापूर्वीचं आणि वडील माझे म्हणजे जे काही ग्रामीण भागातून आलेल्या लोकांची मेंटॅलिटी त्या काळातल्या होती ती सेम आमच्या घरी होती. आईला माझ्या उशिरा मुलं झाली आणि लागोपाठ झाली. मग नोकरी, घरचं आणि हे आल्या गेल्यांचे व्याप ते करताना तिची खूप तारांबळ होते हे मला कळायचं. तेव्हा एकदा आमच्या घरी लोक जेवायला आले होते गावाकडचे लोक शहरात राहणाऱ्या लोकांच्या घरी हक्कानी येतात जेवायला. माझे वडील जगन मित्र, त्याच्यामुळे ते आलं की आईनं करायचं. ती आता आजारी आहे की 8 तास नोकरी करून आली आहे की मुलं लहान, हे म्हणजे घरोघरीच होतं, काही नाही. आणि जेवायला बसल्यावरती एक जण म्हणाले, म्हणजे सगळे नातेवाईकच एकमेकाचे पण फार जवळचे वगैरे नाही, की लोणचं नाहीये पानाला. तर मी त्यांना म्हणलं माझी आई नोकरी करते, ती लोणचं करणारी बाई नाहीये. तिथे माझ्या आयुष्यात पहिलं झालं का? पहिलं मला कळलं की म्हणजे आज मागे वळून बघताना, तेव्हा मला समजत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही एकदा जत्रेला गेलो होतो आणि आई माझी आपली सगळे धार्मिक कुलाचार वगैरे करायची. तर जत्रेला गेलो तर त्या देवीला नैवेद्य दाखवेपर्यंत कोणी काही खायचं नाही. मग ती ज्या गावात आईची बदली होईल तिथले जे स्थानिक देवदेवता असतील ते आमचे. मग आम्ही तिथे गेलो. मग ते पुरणाच्या पोळ्या वगैरे सगळं केलेलं होतं. तरी सुद्धा जत्रेच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती. मला फार भूक लागली होती. माझ्या दोन्ही लहान भावांना सुद्धा, आम्ही लागोपाठचे, सगळ्यांना भूक लागली होती आणि ती काही देत नव्हती खायला. मग मी आईला म्हणलं की मला खायचं आता, मी नाही आणणार, ह्या गर्दीत थांबणार नाही. तर ती काय म्हणली, एवढे लोक थांबलेत की इथे? मी म्हटलं नाही, पण आता म्हणलं आपण असं करू, आई तूच तर म्हणते देव सगळीकडे असतो, आपण इथून नमस्कार करू, चल घरी आता. आणि मी हाताने आईला म्हटलं की चल. आणि म्हणजे हे आतच होतं बाबा बंडखोर वृत्ती किंवा समंजसपणा, याला काय म्हणायचं माहित नाही, की समोरच्याच्या दुःखाची जाणीव होणं आणि त्याची तारांबळ समजणं हे असेल, किंवा मग ती की जी प्रचलित पद्धत आहे तिच्या विरोधात जाण्याचं धाडस. तिथंच स्त्री चळवळ माझ्या आलेली. आणि तुला बहीण भाऊ कोण? 2 भाऊ आणि बहीण नाही, मी एकटीच आहे. आणि भाऊ पण माझे पारंपरिक व्यवसाय करतात दोघंही, आणि मीच एकटी बंडखोर. पण मग भाऊ आणि तू असा फरक कधी झाला का? एकुलती एक मुलगी म्हणून नाही झाला? झाला. एकुलती एक मुलगी असली तरी ते जे डोक्यावर होतं की मुलगा पाहिजे, मुलगा असला तर तो म्हातारपणाचा सहारा, मुलीचं काय तिचा, ही विचार परंपरा आमच्या घरात कायमच होती. म्हणजे सगळीकडेच होती आणि माझ्याही घरात होती. त्याच्या म्हणजे मला ती तेव्हाही टाळता आली, म्हणजे माझ्या घरात मला ती माहेरी टाळता आली नाही. आणि मग शिक्षण तुझं कितीपर्यंत झालं? कसं? MA-BEd झालं माझं. MA-BEd. आणि ते सुरळीत झालं सगळं? हो, सुरळीत झालं. शिक्षणाला काय, तर आता आईच शिक्षिका होती, त्याच्यामुळे हे सगळे आमच्या घरात मास्तर होणं हे ध्येय होतं. पण मग शाळा कॉलेजेस मध्ये कधी बंडखोरी दाखवली का? अनेक वेळा. कशी? एकदा परीक्षा होती आमची आणि ओरल व्हायवा होत्या. एक काळे सर म्हणून होते, नमस्कार सर ऐकत असाल तर काळे सर होते. त्यांनी विचारलं की हुंडा पद्धतीबद्दल तुमचं काय मत आहे. म्हणजे त्यांना माहित होतं की जरा भाषण बघूया काय बोलते. आणि व्हायवाला कसं असतं की अभ्यासक्रमातलेच विषय विचारावे असं काही बदल नसतं. तर मी त्यांना म्हणलं सर तुम्ही घेतलाय का हुंडा? तर सर म्हणाले अरे, म्हणजे त्यांना आता कळेल एकदम की आता काय करू, क्रॉस क्वेश्चन करेल असं. मग सरांनी इकडे तिकडे बघितलं, माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं सर, जर मुलीच्या कुटुंबाला हुंड्याची गरज असेल, आर्थिक गरज असेल तर मुलाकडच्यांनी द्यावा, त्यांच्याकडे जर असेल गडगंजी तर. आणि समजा मुलीच्या घरी गडगंज आहे, मुलगा कर्तृत्वाने त्याला आर्थिक गरज असेल तर यांनी द्यावं.
म्हणजे तिथं मी फार कमी वयात इतका सम्यक विचार केला की हुंडा शब्द थोडा वेळ बाजूला ठेवा, आर्थिक मदत असंच म्हणते. तर ती ज्याला गरज आहे त्यांनी एकमेकांना करावी असं. म्हणजे तिथं पण असं मी बंडखोरी केलीच बरं का बऱ्याच ठिकाणी. मग लग्नाच्या वेळेला काय झालं? तिथेही केलीच. लग्न कसं ठरलं? मला वाटतं हा प्रश्न आपण स्किप पुढे जाऊया. ओके, चालेल. पण मी ते माझ्या मनाने केलं. हा तिथे माझाच निर्णय अंतिम होता. हा, हे नक्की. आणि मुलं बाळ? मुलगाही माझ्यापेक्षा जास्त बंडखोर आहे, फार सेक्युलर आहे. माझं संपूर्ण मी, माझा नवरा आणि मुलगा हे कुटुंब संपूर्ण 100% सेक्युलर आहे. आमच्या घरामध्ये जात, धर्म, पंथ, जेंडर असले भेद कोणी पाळत नाही, मी पाळू देत नाही. म्हणजे हे सगळं मी ठरवलंय की नाही पाळायचं. आणि मग आपोआपच त्यांनी त्यांचं आज्ञाधारकपणे त्यांनी ते केलेलं आहे. आणि मग मुलाची ग्रोथ पुढे आपली झाली. म्हणजे ज्याने तू त्याचं पुस्तक कुठल्या तरी याला म्हणजे हो त्याचं पर्यावरण श्लोक मला हे पुस्तक आलं तेव्हा तो 11वीला होता. आणि ते 7वी 8वी 9वीला यवतमाळ मधल्या 2 शाळांनी, गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल आणि शंकरलाल कोठारी इंग्लिश मिडियम स्कूल, त्यांनी ते सिलेबसला लावलं. आणि त्यानं पर्यावरणाचं काम वयाच्या 5.5व्या वर्षी सुरू केलं. कसं? तो जेव्हा 3 वर्षाचा होता तेव्हापासून मी करत होते मास प्लांटेशन यवतमाळमध्ये. यवतमाळ हा साग आणि पळस हा तिथला फ्लॉरा आणि फॉना. तर मी 2007 साली जेव्हा यवतमाळला आयुष्यात पहिल्यांदा गेले त्यावेळेस माझा मुलगा 1.25 महिन्याचा होता. त्या काळी मी जी जंगलं बघितली, जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश येत नाही अशी घनदाट जंगलं मी 2007 साली बघितली. आणि मग आम्हाला सुदैवानी घरही असं मिळालं की थोडस झुडपी जंगलाचं, तिथे श्रबी फॉरेस्ट जास्त आहेत. आणि जर तुम्ही आत गेलं तर मग तर श्रबी फॉरेस्टच्या जवळ घर होतं. आणि तिथे त्या बायका ते हे करायच्या, काय सारखं जंगलतोड सरपणासाठी तोडणे हा रोजचा उद्योग. म्हणजे सकाळ झाली की दारावरून त्या रांगा चालल्या जायच्या. तर मला वाईट वाटायचं की हे असंच सुरू राहणार, लोकसंख्या वाढत राहणार, लोकांच्या गरजा वाढत राहणार. मी त्यांना विनंती करायची की ह्या बिया टाकत जातात गेल्या इथून. मग ते बाळ बघत मोठं झालं. आणि नंतर तर आता खूप मधला प्रवास मी स्किप करते. 5.5व्या वर्षी एबीपी माझानी त्याचा अर्धा तासाचा इंटरव्ह्यू दाखवला. 7व्या वर्षी आमच्या तिथल्या कलेक्टरांनी त्याचा स्पेशल एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हिस्ट म्हणून सत्कार केला. तो 6वीला गेला तेव्हा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याचं नाव द यंगेस्ट एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिस्ट इन इंडिया म्हणून नोंदवलं. त्याचं नाव काय? बोधिसत्व खंडेराव. बोधिसत्व. नंतर मग त्याच्याच अनुभवावर त्यानं पुस्तक लिहिलं. तो केंद्रीय शाळेत शिकला आणि ते पुस्तक सिलेबसला लागलं. नॅशनल जिओग्राफिकनी त्याचा बायोपिक बनवलाय. त्याचं काम बरंच मोठं आहे. पण आता आता यवतमाळमध्ये कुमारी मातांचा प्रश्न खूप सिरियस आहे का यवतमाळ जिल्ह्यात? किंवा असं आताच काय तो खूप काळा पांढरकवडा हा मिरचीचे जे व्यापारी आहेत ते आंध्र प्रदेशातून आलेले आहेत. आणि त्या मिरचीच्या व्यापाऱ्यांच्या एकरो जमिनी आहेत. तिथे मिरचीचं पीक घेतलं जातं. त्या मिरचीच्या शेतात काम करण्यासाठी लोंढे येतात कामगारांचे. जसं ऊस तोडणी कामगार असतात की ते सतत इकडून तिकडे असतात, त्यांचं मूळ शोधणं अवघड. तसंच आहे, हे आंध्रातून पण आलेत खूप सारे आणि महाराष्ट्रातले पण आहेत, पांढरकवडा पट्ट्यातले पण आहेत. ज्यांना मराठी येतं तेही आहेत, ज्यांना तेलुगू येतं ते पण आहेत. तर इथे कुमारी ते जे मालक आहेत त्या मिरचीच्या शेताचे, त्यांना त्या मुली फक्त मिरचीच्या शेतावर कामाला नव्हे तर अनेक प्रकारे त्यांना त्या मुली हव्या असतात. आणि त्यांचं गैरवापर इतका होतो की त्या 13व्या वर्षी मुली बाळंतीण होतात, 12व्या वर्षी त्या गर्भवती असतात. आणि आमच्या तिथे एक अंकुश वाकडे म्हणून कार्यकर्ता आहेत, तर त्यांनी ते शिक्षक जिल्हा परिषदला, त्यांनी मला सांगितलेली गोष्ट मी सांगते आता. एकदा 17 जणांनी 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. ती रक्तबंबाळ झाली होती. आणि हा माणूस तिथे जायचा विचारायला की कुमारी मातांच्या प्रश्नांवर जर असं काहीतरी करायला धाडस तर नसतेच कोणाचं. पण मग ते लोक म्हटले की तू इथे यायचं नाही, पण तरी त्या म्हणायच्या की तू आमचा भाऊ आहेस म्हणून. मग पुढे असंच एकदा एक मुलगी सरकारी दवाखान्यामध्ये बाळंतपणासाठी रात्री दाखल झाली तर तिचं इतकं रक्त चाललं होतं की ती जगणं अशक्य. ती म्हणाली माझ्या भावाला बोलवा अंकुशला. मग पत्रकारांनी त्यांना फोन केला, डॉक्टरांनी, आणि मग ते तिथे आले.
तर तिने त्याचा हात हातात घेऊन, ती 13 वर्षाची मुलगी बाळंतीण झाली. हो तिचं बाळ असं धरलं ते डॉक्टरांनी, तो तिथेच उभा, म्हणे ही जर गेली तर आमच्यावर नाही. बाळंतपण होईपर्यंत तो मनुष्य तिथे उभा राहिला, तो शिक्षक. आणि बाळ हातात त्यांनी अंगातला शर्ट काढला तर शिक्षकांनी ते बाळ त्याच्यात गुंडाळलं आणि ती मेली. आणि तो त्या बऱ्याच मुलींसाठी तो वेगवेगळ्या प्रकारचं कामही करतो, पण खूप ठोस असा काही त्याच्यावर आजपर्यंत पर्याय मला दिसत नाही. पण लोक काम करतायत. पण जी जाणीव जागृती व्हायला पाहिजे, तिला राजकीय पाठबळ पाहिजे, तिला कायदा पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे, तर ते बदलणार आहे. जोपर्यंत भांडवलदारांच्या हातात ते मिरचीचं सगळं आहे व्यापार, तोपर्यंत हे अंडरग्राऊंड चालेल, वर कळणार नाही. बरोबर. म्हणजे ह्यातल्या किती मेल्या आणि किती जगल्या तुम्हाला काही कळणार नाही. तुम्ही रोज त्या शेतात जाऊन बघू शकत नाही. एकरो पसरलेली शेत आहेत. म्हणजे तुम्ही जर यवतमाळवरून निघाले चंद्रपूरकडे तर वाटेत पट्टेच्या पट्टे, आता ह्या दिवसात मिरच्या लाल भडक शेत दिसतं, रक्त येते. नाही पण बायका आता जाग्या होत आहेत असं काही वाटतं का या 20-25 वर्षात विशेषतः, की त्यांना कळतंय की आपलं शोषण होतंय, मग त्याच्या विरोधात काहीतरी करायला पाहिजे, निदान एकत्र यायला पाहिजे? आता ह्या तुम्ही जे आता कुमारी माता आणि आपण जे मिरचीच्या शेताबद्दल बोललो त्याच्याबद्दल माझा अभ्यास नाही, कारण मी तिथे त्या क्षेत्रामध्ये मी कधीच काम केलं नाही. पण मी भोसा गावात राहते. भोसाच्या एक्झॅक्टली ऑपोजिट हायवेच्या साईडला भोसा गावठाण, त्याच्या बाजूला पुनर्वसित चापडोह, म्हणजे चापडोह धरण विस्थापित लोकांचं ते माळरानावर असलेलं छोटंसं गाव. त्याच्या पलीकडे सावरगड, बोथगव्हाण, रातचांना, गोदनी, ही छोटी छोटी खेडेगाव. हे माझ्या येतात ही लोक. ह्या लोक म्हणजे महिला जास्त. तर ह्या बायकांकडे उच्च शिक्षण नाही. उच्च शिक्षण कशाला, शिक्षण लवकर लग्न झालेली, लवकर मुलं झालेली, कौटुंबिक आणि सामाजिक दबाव मोठा, रोजगाराची संधी नाही, व्यावसायिक प्रशिक्षण नाही. करायचं काय? बरं, नोकरीला जायचं म्हटलं तर मला सांगा, 4वी 5वी ज्याला नीट लिहिता वाचता येत नाही, कॉम्प्युटर येत नाही, त्यातूनही त्यांना काही नोकऱ्या असतात, कपड्याच्या घड्या घालणे, दुकानात शोरूमला कपडे दाखवणे, आता डीमार्ट वगैरे आले, युनिफॉर्म घालून उभा राहणे. तिथे जायचं किती वाजता? सकाळी 9ला, यायचं कधी? रात्री 8:30ला. इतका वेळ ज्या बाईला लहान मुलं आहेत, घरातला बारदा नाही कामाचा, सासू आहे, एकत्र कुटुंब आहे, ती बाई इतका वेळ देऊ शकत नाही. म्हणजे ती दबली घरात, ती घराच्या बाहेरच पडू शकत नाही. आणि एका मुलावर यांचं समाधान होत नाही तिचा. आणि नंतर आता आता अलीकडचं एक उदाहरण, लाडक्या बहिणीचे पैसे आले. मग बायकांनी मला विचार काय घेतलं? बायकांनी फोन घेतले, मोबाईल. 4,500 रुपये पहिल्यांदा एकदम आले होते. जवळजवळ 70% बायकांनी, 30% बायकांचं मला माहित नाही, म्हणजे त्यांनी त्यांच्या गरजांप्रमाणे खर्च केला. 70% बायकांनी मोबाईल घेतले. आता मोबाईल घेतलं की पुढे रिचार्जचा प्रश्न उभा राहतो. मग लाडक्या बहिणीचे हप्ते आलेच पाहिजेत, त्याचे कसं होणार, रिचार्ज कसा मारणार आहे? तर त्या कामं करतात. आणि एक मला 2 गोष्टी आहेत ह्याच्यात. एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक बाईच्या आत स्वातंत्र्याची तीव्र उर्मी आहे, मनात आहे, प्रत्येकीच्या मनात आहे. आपल्याला नवरा छळतोय, त्याच्या एक खणखण द्यावी. आपल्याला सासू छळतीये, तिला फाडकन बोलावं, हे प्रत्येकीला वाटतंय. पण डेअरिंग न होण्यामागची अनेक कारण आहेत त्यांचं, की दबलेल्या पिचलेल्या आहेत. आर्थिक दृष्ट्या परावलंबी असणे हे सगळ्यात गंभीर कारण आहे. आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्यावर सुद्धा जो सामाजिक आणि कौटुंबिक दबाव एक वेळ थोडा वेळ झुगारतील, पण सामाजिक दबाव मोठा आहे. सांस्कृतिक लोक काय म्हणणार? मग खेड्यातल्या बाईला त्या नवऱ्याच्या माघारी कोण तुले विचारते, कोण तुले पाहिन, मग म्हातारपणी कोण तुले मुताचं भांड देईल, ही भाषा. आता खरं मुताचं भांड ती त्याला देईल, म्हणायच्या बाबतीत देत नाही, स्वतःच जाते. पण मग ते हे बोली भाषेतलं सतत की तुले मुताचं भांड कोण देईल, ही भाषा सतत. आणि जागरूक झाल्या असत्या बायका जास्त. पण माझं एक निरीक्षण आहे, हे खरं चूक आहे बरोबर आहे तुम्ही बघा, की दूरदर्शन आणि सह्याद्री ही 2 चॅनल आता मागे पडली, फारसं कोणी पाहत नाही. पण जी नव्यानं आलेली चॅनलचा लोंढा आहे, त्यात दाखवलं जाणारे सवंग चित्रीकरण आहे, त्यात जी कुटुंब व्यवस्था दाखवली जाते, हे आमच्या ग्रामीण भागातल्या बायकांच्या डोक्यावर रोजच्या रोज त्या सिरियलीमधून थोपवलं जाते. आणि विवेक नावाची गोष्ट शिक्षणाशिवाय कुठून येणार आहे? त्यांना शिक्षण नाहीये म्हणून त्यांच्याकडे विवेकाची कमी आहे, आणि त्याचा गैरफायदा हे चॅनलवाले घेत आहेत. मग त्यांना ते खरं वाटतंय. म्हणजे अगदी शेतात काम करणारी बाई, म्हणजे
धुणे भांडे करणारे बाई, तिला सुद्धा आता फेशियल, ब्रायडल, अमुक अमुक ड्रेस वगैरे सगळं माहिती आहे. आणि मला एक मागं मी फेसबुकला पण लिहिलं होतं की एका शेतकऱ्याच्या घरची गोष्ट, मुलगी 12वी पास झाली, चांगले मार्क पडले, तिचं लग्न जमलं, तिच्या त्या वर्षी नेमकं सगळं सोयाबीनवर काहीतरी रोग पडला, करपलं, काहीतरी झालं की सगळं पीक हातातोंडाचं गेलं शेतकऱ्याच्या. लग्नात त्या मुलीनं सगळं वडिलांना मागितलं की तो कसला असतो, तो शेला पांघरायचा, त्याच्या उंकीच्या चपला, तर 4.5 ते काय मेकअप करायचं, ते किट 4,500 आणि काय. आणि हे सगळं मला प्रश्न पडतो की हे सावित्रीबाईंनी दिलेलं शिक्षण गेलं कुठे आमचं? 12वी पास झालेल्या मुलीला हे कळत कसं नाही की माझ्या वडिलांच्या हातातोंडचा घास केला. आणि मी हे का मागते, एकतर त्याला जे रीतीप्रमाणे 5 भांडे, लग्न, जेवण हे त्याला द्यावंच लागतंय, प्लस म्हटल्यावर हे कुठं चाललंय सगळं? कुठे हे शिक्षणाने काय दिलंय आम्हाला? आणि हे मी जे बोलत आहे ते ठामपणे सांगते तुम्हाला की हे 85% घरात, 75 ते 80% घरात हीच परिस्थिती आहे. शिकल्यात म्हणजे काय झालंय, नुसत्या साक्षर, अगदी सुशिक्षित निरक्षर, काय म्हणायचं. बरोबर. असं काहीतरी विचित्र शब्दही नाही सुचत आहे, पण फार तिथे निराशा आहे. पण तू जे आता हे फेसबुकवरती जास्ती करून करत होती ना बायकांचं, की ताक विकणारी बाई चुरमुरे, तर थोडी ती गंमत सांग ना, काय आहे ती आणि त्याचा रिस्पॉन्स कसा आहे? होय 20 वर्षापासून मी त्या गावात राहतीये. 20 वर्षामध्ये ही सगळी आजूबाजूची खेडीने ह्या बायका आता तोंड पाठवायची वेळ आली माझी. यांची समस्या मला माहिती, प्रत्येकीच्या घरात काय चालते मला माहिती. काही कुटुंब जी आता नवीन आली असतील ते ठीक आहे, त्यांच्याशी माझा रॅपो नाही, पण मला माहिती. तर माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेला एक 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट पडून होता. तो डिस्प्यूट मध्ये गेलं ते, आणि तो रोड लेवल पासून 4 फूट खाली होता, 4-4.5 फूट खाली. तसाही तो इतका विचित्र आणि पडीक प्लॉट की तो घेणार कोण आणि करायचं काय त्याचं. मग मी नवऱ्याला म्हटलं मी इथं काहीतरी सुरू करू का? तो म्हणला मी तुला काही पैसे विसे देणार नाही, तुझं तू बघ. नाही, त्याचं कारण इलिगल फेडतोय अजून. HDFC लोन करून घेतलेला ना, त्याचे हप्ते फेडतोय मी, तू करायचं तर कर. मग मी म्हटलं आता आपल्याला चॅलेंज केलंय. मग मी माझं बऱ्यापैकी जरा फेसबुकवर जिवलग वाचक मैत्रिणी जमा झालेल्या, मी म्हणलं की हा प्लॉट पहिल्यांदा फोटो टाकला, इथे महिला मदत केंद्र सुरू, हा शब्द मीच दिला पहिल्यांदा की आपण करूया का, तर मी ह्या बायकांना रोजगार देऊ इच्छिते. तर मग त्या सगळ्या जणी हळूहळू मी त्याची रूपरेषा माझ्या डोक्यात फार गंभीरपणे मी मांडायला लागले की ह्या बायका आहेत. पहिल्यांदा व्हिडिओ टाकले तुम्ही पण, ही मुरमुरे विकतीये, ही दही विकतीये, ही अमुक विकतीये, तर तिला एक सावलीची जागा देऊन बघायची का आपण. त्यावेळेस मला सुद्धा मार्केटिंगचं काही ज्ञान नव्हतं. 89,000 रुपये 8 दिवसात माझ्या अकाउंटला जमा झाले. आणि मग मी इतकी मला प्रचंड हे फेसबुक मैत्र परिवारांनी जे माझ्या किती फॉलोअर्स आहेत तुझे, फ्रेंड्स किती? माझे फ्रेंड तर 5,000च आहेत, पण ते सगळ्यांचे तेवढेच असतात. पण फॉलोअर आहेत माझे 15,000. पण त्याच्या व्यतिरिक्त लाखो लोक माझी पोस्ट बघतात, जे आणि प्रतिसाद पण देतात. त्यांनी आर्थिक प्रतिसाद देणारे कदाचित फ्रेंड लिस्ट मध्ये पण नाही, फॉलोअर मध्ये पण नाहीयेत, पण त्यांना वाटलं की बाई काहीतरी करतीये जिद्दीने. मग मी म्हणलं ह्यांनी दिलेल्या पैची जबाबदारी माझी. बरोबर. मग ते पत्रे, खिळे, अँगल आणण्यापासून बाजार धुंडाळाची सुरुवात केली. म्हणलं आता नाही नवऱ्याचं ऐकणं, आता करीन तर मी. मग मी 4 पत्र्याची दुकानं, साड्या बघायला कसं 4 दुकानं तसं. मग एक कोर ग्रुप बनवला व्हॉट्सअपचा, ज्या मैत्रिणींनी जास्त डोनेशन दिलं. मग ते पत्र्याचा फोटो टाकायचा, हे बघ हे दुकान, हा पत्र्याचा भाव. आता त्यांना तरी कुठे माहिती, त्यामुळे रंग किती साड्या घेतल्यासारखं ते अजूनही ते व्हॉट्सअपवर सगळं आहे. मग ते रंग टाकले पत्र्याचे. मग ते मोरपंखी छान वाटतंय, मग मोरपंखी रंगाची शेड बांधली. आणि खूप मी स्वतः ढोरासारखे कष्ट केले, 24/7. कामाला पर्याय नाही. म्हणजे शारीरिक कष्ट पण केले आणि बाकीचे तर करणं मलाच होतं, माझ्या जीवावर होतं. आज 28 बायकांना मी रोजगार देते. आणि तो मी पहिल्यांदाच सांगितलं होतं छोटा रोजगार. पण याच वर्षी दिवाळीला, पहिल्याच वर्षी दिवाळीला वाती वळणाऱ्या बायकांनी 4 लाख रुपयाची कमाई केली. प्रत्येकीच्या घरात 50,000 रुपये गेले. होय. आणि त्यांची आता सह्याद्री वाहिनीने सक्सेस स्टोरी केली आहे. त्या सगळ्या आल्या होत्या, 4च्या 12 झाल्या, आता 12च्या 14 झाल्या. आता ती यवतमाळची, ती आमची लांब धाग्याच्या कापसाची वात सगळ्या महाराष्ट्रात जाते. हे खूप मोठं यश मिळालेला हा व्यवसाय आहे. त्याच्या व्यतिरिक्त मुगवड्या, मी काय विचार केला की ह्यांची जी अंगभूत कौशल्य आहेत आणि उपलब्ध वेळ
माझ्या घरातलं काम करून किती वेळ मिळतो? 2 तास किंवा 3 तास. आणि मला एवढंच येते, मला मुगोड्या तोडता येतं, मला हे पारंपरिक कामं आम्हाला येतात. तर ह्या, आणि आम्ही गावात जाऊन मार्केटिंग करू शकत नाही, आम्ही दुकानात मालही ठेवू शकत नाही, तिथल्या तिथेच आम्हाला पॅकेजिंग पण माहित नाही. मग कसं? तर मग सुदैवाने मी जरा, माझा जनसंपर्क चांगला आहे. मुगवड्याचं मी जायचं ठोक बाजारात, मग तिथनं ते गाडीवर आणायची पोती मुगाची. मग मी डाळमिल घेतली. मग डाळमिलवर मी स्वतः डाळ काढायची ती, मग बायकांकडून ती पाकडून घ्यायची आणि ती द्यायची, आता मुगवड्या करा. मग त्या पहिल्या वर्षी बघितलं मी, पहिले 2-4 महिने की त्या टुचूक 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 एक तोडायचं, तर ते फार वेळ जायला लागला. मग मी स्वतः फॅब्रिकेटर कडे जाऊन मशीन बनवून घेतली. आता आम्ही 5 मिनिटात 2 किलो मुगवडे टाकतो. म्हणजे थोडस इंजिनियर आहे माझ्या अंगात. आणि मग असं म्हणजे नाही, मी बघत होते, गुगल करत होते, कुठे काय, फेसबुक, मुंबई स्वयंपाकघरला बघत होते, तिथे बायका सांगत होत्या की हे बघा असं कोणी चाळणीतून टाकतं, कोणी ह्याच्यातून, त्याच्यावरून ते आयडिया आणि फॅब्रिकेटर कडून ते करून घेतलं. तर निरीक्षण कामाला आलं. तर मग ह्या बायका काय करायच्या, तिथे येऊन घालायच्या त्या. आता माझं नाव यवतमाळात खूप चांगलं आहे त्या आधीच्या वृक्षारोपणाच्या चळवळीमुळे. मग मैत्रिणी ज्या आहेत, कोणी कलेक्टर ऑफिस मध्ये नोकऱ्या करतात, सरकारी नोकऱ्या करतात, त्यांना व्हॉट्सअप ग्रुपला किंवा फेसबुकला टाकल्याबरोबर त्या म्हणे की आम्हाला मुगोड्या पाहिजे. मग त्या ऑफिस सुटल्यावर यायच्या आणि बाजा हटायच्या, ही बाज माझी, 3 बाजा आणल्या ह्या माझ्या. मग त्या 160 किलो मुगोड्या आमच्या पहिल्याच वर्षी विकल्या गेल्या. म्हणजे अनेकांना निराश व्हावं लागलं, मिळालं बरोबर नाही त्या. आणि ते एक सक्सेस झाला आता ह्या वर्षी. आणि आता म्हणलं करा तुम्ही, वातीचं सांगते, पहिल्या वर्षी मी कापूस आणून दिला त्यांना पॅकेजिंग माहित नाही, मी करायचं. मग ते अमेझॉनचे येतात छोटी छोटी खोकी, त्यात मग त्या भरायच्या 100 वाती. मग मी पोस्टात जायचं पुन्हा कोशातून. मी म्हणलं हे काय मला जड चाललं. त्यांना म्हणलंय बघा, तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर हे शिकून घ्या. मग ती वैशाली जेऊरकर आहे, ती म्हणे मी करते. म्हणलं मग आता काय कर, तू हे सगळं सांभाळ, तुझा फोन नंबर फेसबुकला टाकते, ऑर्डर तुला देतील, तूच करायचं सगळं. आता ह्या वर्षी भादरणीनं कापूस पण स्वतःच विकत आणला. व्हेरी गुड. आता सगळंच शिकली. पण मग आता हे जे पैसे त्यांच्याकडे आले, हातामध्ये आले, त्या पैशाचं त्या काय करतात? त्यांच्याच दिवाळीला तर त्यांनी घरातला किराणा भरला, मुलांना कपडे घेतले, साड्या घेतल्या, आणि म्हणजे स्वतःला कपडे घेतले, साड्या म्हणजे, आणि बाकीचे पैसे व्यवस्थित बँकेत ठेवले. बर. होय बँकेत ठेवतात त्या? हो, अरे क्या बात आहे, ठेवतात त्या, बँकेत ठेवतात. आणि त्यांना म्हणजे मी सांगतच राहते ना सारखं की हे 10 पैशाला त्या वात विकत होत्या एकेकाळी. आज त्यांची वात 50 पैशाला एक महाराष्ट्रभर जाते. शिपिंगचे पैसे लोक देतात. सगळं शिकलं त्या. पॅकेजिंग शिकलं. मॅडम कशात पॅक करायचं, झिपलॉक बॅग आणा, कुठे मिळते, मॅडम खोके अमेझॉनचे आलेले वापरा, मागून घ्या लोकांकडून गल्लीतल्या. मग मॅडम आता ते कुरिअरवाला जास्त पैसे घेतो, मग इंडियन पोस्टात जा. मग हे एक शिकत गेला, एक पण आता त्या माझा अपेक्षेपेक्षा जास्त त्यांच्यातून काय काय डेव्हलप होतं. बरोबर. आता परवा तर कायच नाही, मी म्हणलं का ग कापूस घ्यायचा का, कापूस आला म्हणे, घेतला की मॅडम. झालं तसंच झालं. पुन्हा झुणका भाकरची ऑर्डर असते आमची, तर त्या दोघी चौघी फार छान करतात, मी ऑब्झर्व केलं. माझ्याकडेच मी जे माहेर पण असतात त्याच्यात तेच जेवण असतात आमची. तर त्यांना प्रचंड ऑर्डर मिळतात. म्हणजे सगळीच कामं महिला मदत केंद्रात बसून करावी लागत नाही. त्यांच्या घरी वालीला फोन करायचा की इतक्या जणांची ऑर्डर तिथे नेऊन दे. पहिल्यांदा ती बिचकायची, मग ती नवऱ्याला म्हटली की मी करून देते, तुम्ही पोहोचवा. कसलं तुफान चालतंय, त्यांना वेळच नसतो आता. रात्री 10 वाजेपर्यंत. आता मला म्हणते किती खातेत माय लोक, रात्री 10 वाजता दार वाजू झुणका भाकर मागते, अंधारात उठू भाकर थापा लागते. एवढं प्रचंड चालतंय तिचं. भाकरी फारच सुंदर करतात त्या चौघी आहेत इंगोले म्हणून, त्या फामिली, त्याची मामी, त्या आता त्या नवऱ्याची मामी पण त्या व्यवसायात उतरली. असं ते छान झालं. असं बरंच आहे. शिलाईची मशीन घेऊन दिली मी, एक पल्वरायझर लावून दिला 3 हॉर्स पॉवरचा. जिला दळण पाहिजे ना तिनं यायचं, स्वतःचं दळण स्वतः काढायचं. मी मशीन शिकवते कशी चालवायची. आणि जर आणि 4 जणांचे आले तर तू त्याचे पैसे घे. महिला मदत केंद्र कोणाकडून जागेचं भाडं घेत नाही, मशीनचं भाडं घेत नाही, आणि लाईट बिल घेत नाही. एक इस्त्री पण दिली आणून इलेक्ट्रिक, ते पण आणतात, कामं करतात. पण ते तुम्ही कामं आणायला शिका आता. मी नाही ते करत बसणार. तुम्ही जा 4 घरी भेटा की तुम्हाला इस्त्रीला कपड्याला इस्त्री पाहिजे असेल तर माझ्याकडे आणून द्या इथे. तर शिकतायत त्या. थोडस त्या आता काय म्हणूया जगाशी संपर्क येतोय. गावात राहिलेल्या बायका, मी 20 वर्ष भोशात राहिले. पहिल्यांदा जुलै महिन्यात पुण्यात आले तेव्हा मी तशीच भागवले होते. बरोबर. नाही, अगदीच स्वाभाविक आहे.
तसंच त्यांच्या बाबतीत पण आहे, पण आता त्या जातात दीड झाले. म्हणजे. आणि एक माझ्या पुस्तकातला एक कॅरेक्टर आहे इल्याची माय म्हणून, तिनं स्वतःचा सातबारा काढून आणला. हा तर क्रांती आहे. हो, फारच मोठा आहे. म्हणजे ते तहसील ऑफिसमध्ये जाऊन त्या बाईला लिहिता वाचता येत नाही, निरक्षर बाई, ती मलाच चल म्हणत होती. पण मी गेले तर नंतर कळलं की ते गावाला जाऊन काही डॉक्युमेंट आणावे लागतात जिथं प्रॉपर शेती आहे. तिला म्हणलं हे तुलाच करावं लागेल खामगावला जाऊन. तर ती इतकी घाबरली होती आणि तिने ते केलं. तुम्हाला माहिती ना तो किस्सा, मी चिठ्ठी लिहून दिली एक 4 ओळीची, येणाऱ्या बाई अमुक अमुक आहेत आणि त्यांना लिहिता वाचता येत नाही, त्यांना असा असं सातबारा पाहिजे, नवरा दारू पितो, सातबाऱ्यावर त्यांचं नाव लावायचं आहे, जर ते लावलं गेलं नाही तर नवरा कधी शेती विकून मोकळा होईल, कृपया सहकार्य करावे. तिला म्हणलं जो दिसत त्याला दाखवते. तिथे पहिल्याच माणसाने तिला टेबल म्हणून दाखवलं आणि ते चिठ्ठी वाचल्यावर सगळ्यांनी तिला इतकं व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि पुन्हा 2-3 चक्रात तिला तो मिळून गेला. म्हणजे ती मी तुम्हाला अजून एक गंमत सांगते की कसं होईन तर होईन माझ्या पुस्तक आलं. मी माझ्या पुस्तकाला चळवळ समजते, कारण त्या सगळ्या गोष्टी माझ्या परिसरातल्या बायकांच्या सुखदुःखांच्या आहेत, की माझ्या परिसरातल्या बायकांवर होणारे अन्याय. मोठ्या शहरातल्या बायका सुरुवातीला फेसबुकवर मला क्रॉस करायच्या की असं कुठे असते का, काय हो, अंदाजच नाही. आणि मी म्हणलं मग मी स्वतःला कवी म्हणवते, लेखक म्हणवते, मी स्वतःला संवेदनशील व्यक्ती म्हणवते, मला दुसऱ्याचं भिकारी 5 रुपये द्यावे वाटतात, रडावंसं वाटतं. मग माझ्या परिसरातल्या बायका ह्या अशा ढोरासारखं आयुष्य जगतात, त्यांच्यावर लिहिणार कोण? मग मी त्यांच्याच भाषेत लिहिते. मी खरं मूळ प्रमाण भाषेत लिहिणारी, पण मग मी त्यांच्याच भाषेत त्यांची दुःख मांडायला सुरुवात केली. सगळ्या गोष्टी फेसबुकवर असताना 1000 कॉपीज पुस्तकाच्या अर्ध्या तासात विकल्या गेल्या. माझं पुस्तक असं आहे की संपूर्ण पुस्तक फेसबुकवर उपलब्ध असताना तरी लोक घेतलं. प्रिंटर कोण तुमचं, प्रकाशक कोण? सकाळ प्रकाशन. आणि दुसरं म्हणजे ह्याच बायकांच्या सुखदुःखांसाठी मी आवाज दिला फेसबुकला की तुम्ही नंदी वाचली, हे वाचलं, तर ह्यांच्यासाठी मला महिला मदत केंद्र सुरू करायचं म्हणून लोकांनी पैसे दिले, कारण की त्या कथा वाचल्या होत्या आधी, त्या दुःखाची त्यांची नाळ जुळली होती. आणि म्हणून ते महिला मदत केंद्र ही चळवळ ते पुस्तकातून आली आहे. आधी पुस्तक आलंय, आधी विचारातून आलं. बरोबर. म्हणजे विनोबा भावे म्हणायचे आचारो प्रथमम वंदे विचारो तदनंतरम. आमचं उलट झालं, आधी विचार म्हणल्यानंतर आचारात रूपांतर झालं. आणि मला नेहमी वाटतं की तुम्ही संवेदनशील लेखक, कवी, वक्ता, विचारवंत असाल तर कृतीपासून दूर कसे राहू शकता? हो, बरोबर ना. कसं एक तरी छोटी कृती, छोटी 1%. सगळ्यांना माझ्यासारखं जमणार नाही, बरोबर नाही, पण कुठेतरी तुमच्या अवतीभोवती तुमच्या परिसरात काहीतरी खुटखुटत आहे ना, ते तुम्हाला कसं ऐकू येत नाही. म्हणजे मी एक तर जाहीरच आवाहन केलं होतं सगळ्या लेखक कवींना की कृती करा. मी कविता लिहायच्या आधी, मूळची कवयित्री मी, मग तू त्याचे पुस्तक आहे का, कविताचं संग्रह? नाही. तू आजकाल कविता नाही लिहित आहे. म्हटलं आता मी मातीत ना पेरतीये कविता, काही दिवसांनी बरोबर, आणि लोक सावलीला बसतील त्याच्या. छान आयडिया. आता या ज्या दही विकणाऱ्या, ताक विकणाऱ्या वगैरे, त्यांची जरा स्टोरी सांग ना, कशा झाल्या? चुरमुरे. हो, ती तर आमच्या गल्लीतच त्या रोज, म्हणजे रोज म्हणजे आठवड्यातून 3 दिवस वगैरे येतात. तर ती बाई दारात आली की बसता यायचं नाही तिला, असं धरायचं कसं तरी झाडाला, म्हणजे तिला बाथरूमला पण बसता येत नाही. मग माझं घर अगदी एकांड आहे, त्याच्या बाजूला झाड आहेत. मग ती तिथं मला विचारायची की इथं मी बाथरूम चालेल का? मी म्हणलं विचारतं काय, तिथं सावली आहे तर तुम्ही जाऊ शकता. 2 वेळा मी फार तिची अवस्था वाईट बघितली, बिकट, की तिला बसताच येत नाहीये. मग मी म्हणलं की ही किती दिवस चालणार आहे अजून, म्हणजे ही चालत आता ती दही विकत आहे आजही, तर ही किती दिवस, तर हिला आपण एक देऊया जागा. मग ते महिला मदत केंद्रात बाकं टाकली बाहेर 2. ती मगाशी जी शरावती तिने ती बेंच डोनेट केली आम्हाला. मग त्या बाकांवर तू बस, सावली येते तिथं, तर तू तिथे बसून ते सकाळी दही दूध विक. एकदा लोकांना ठेपा माहित झाला की लोक येतील. मग ती अधून मधून बसते. आता तिची सूनही काम करते. पहिल्यांदा रेग्युलर बसत होती, आता तिच्याच्यानं होत नाहीये. आणि ती मुरमुरेवालीचं पण कसं, ती पण बसली सुरुवातीला, पण नंतर तिच्या लक्षात आलं की सगळे लोक नाही येत, बसून नाही होत. करेक्ट, ते सहज घेतात, नको असले तरी घ्या म्हणलं की थोडं येऊन घेतात. हा एक तेच सांगते ना, सुरुवातीला मार्केटिंगची आयडिया नव्हती. काही गोष्टी आमच्या खूप सक्सेसफुल आहेत त्याच्यातल्या. आता शिलाईचं मशीन दिलंय, त्याच्यावर तिघी काम करतात. घरातली कामं झाल्यावर त्यांना मी म्हणलं तुमचं सामंजस्य पाहिजे की कुणी कधी काम करायचं. आपापसात. म्हणजे टिपा मारणं, अल्ट्रेशन हे तुला काम मिळालं,
तिला म्हणायचं आज मी करते उद्या तू कर. एक मशीन कितीही जणी वापरतात, बरोबर. ते पण चांगलं चाललंय. पल्वरायझरचं तर मी सांगितलं तुम्हाला की आधी शिकवत आहे मी दळणं, तुम्ही करून घ्या प्रत्येकाला. नंतर मग हळूहळू लोक येतील. मग जिला वाटते की म्हणजे मी नाही ते करणार, तुला दळण आणून देणार, तू आणायचं, तुझं तू कर, स्वावलंबी करायला हे केलं. 3 रुपये किलो दळणाचे तू घ्यायचे. आणि त्यांच्या घरातलं वातावरण कसं बदललं या सगळ्यात, का नाही बदललं, आहे तसंच आहे? नाही, हलकासा फरक आहे की ज्या नवऱ्यांना असं वाटत होतं की बाई घराबाहेर पडूच नाही, त्यांना आता एक सुरक्षितता वाटते. महिला मदत केंद्रात माझी बायको गेली तरी चालेल, माझी बहीण गेली तरी चालेल. आता आमच्याकडे शिक्षिका, आम्ही जो सुसंस्कार अभ्यास वर्ग सुरू केलाय, त्याला 2 मुली येतात शिक्षक म्हणून, त्या गेल्या तरी चालतील. रात्री 8 वाजेपर्यंत मुली बाहेर कोणी राहू देत नाही, आता आमच्याकडे 8:30 पर्यंत असतात. हा विश्वास घरात निर्माण झाला, कारण कंपाऊंड टाकलंय जागेला सगळ्या. आत टॉयलेट बाथरूमची सोय आहे, पाण्याची सोय आहे, अगदी थकल्या तर अंग टाकायला सतरंजन सगळं. त्याच्यामुळे आणि मुलं घेऊन आले तरी आपण नाही म्हणत, फक्त झाडं तोडू नका, हो बरोबर, झाडांना पाणी वगैरे घाला. तर त्यांचा विश्वास बसल्यामुळे आता हा विश्वास कमावणं ग्रामीण भागात फारच अवघड असतं. की तुमच्या बायकोला आमच्याकडे पाठवा 4 तास, मग ते सासू म्हणणार, नणंद म्हणणार, नवरा म्हणणार, घरचे कामं कोण करील? मग आता तिला जर 50-100 रुपये मिळतायत म्हटल्यावर ठीक आहे, मग जा 2 तास, पण घरचे कामं करूनच जा. पण जा. निदान काय होते, आता आमचं स्नेहभोजन असतं, स्नेह मेळावा असतो, मायपण असतं. मग सगळ्यांना बोलवायचं, काही नाही जेवण करायचं, किंवा सगळ्यांना बोलवायचं फक्त चहा प्यायचं आणि बोलायचं, किंवा मग मी गाणी म्हणते सामाजिक, मी स्वतःच लिहिते स्वतःच गाते, मग त्यांना शिकवते. मग तसल्या गोष्टी, आनंद, हा काव्यशास्त्र विनोद कुठून येणार आहे? त्यांच्या आयुष्यात आहेच नाही, बरोबर, पिढ्यानपिढ्या माहित नाही. मग लोकगीतं काही बायकांना चांगली येतात, त्यांना त्याची किंमतच माहित नाही. हो बरं. मग म्हण तू, मग बाकीच्यांना वाटतं किती छान म्हणते, मी पण म्हणते. पहिल्या दिवशी जेव्हा मी पाणी वाचवू हे गाणं शिकवायला लागले की माझ्या मागे तुम्ही म्हणा, तर त्या अशा लाजून बसल्या, म्हणे ना हे असं कसं. आधी मग म्हटलं ह्या सोडूनच द्या. मग मुलांना शिकवलं. मी सुसंस्कार अभ्यास वर्ग सुरू केला, 4-5 महिने झाले. त्याला 50 विद्यार्थी येतात रोज संध्याकाळी 5:30 ते 7:30, आता 8-8 वाजेपर्यंत बसतात. ती झोपडपट्टीतली आहेत, दारिद्र्यरेषेच्या खालची आहेत, काही चांगल्या घरातली आहेत, ज्यांची ऐपतच नाही ट्युशनला पाठवायची, ती आहेत. तिथे आमच्याकडे सामूहिक कवायत, रोजचं खाऊ वाटप, दैनंदिन खाऊ आणि अभ्यास. खाऊ काय वाटतं साधारण? खाऊ गुळ शेंगदाण्याची चिक्की, भिजवलेले शेंगदाणे, मटकी, म्हणतात, उसळ करायची, पण तिच्यात फक्त हळद मीठ टाकून उकडायची, बाकी नसते काही. मग कांदा टोमॅटो ते त्या दिवशी असेल. मग कच्ची भेळ असते, यवतमाळला ती स्पेशल आहे, ती कच्ची भेळ असते. असं काहीतरी पौष्टिक असतं. मी फक्त ते पुडके देत नाही, बाजारातलं अन्न नाही देत काही, फक्त चिक्की सोडून चिक्की देते बाजारात. पण मग चिक्की तुमच्या बायका करू नाही लागल्या का या सगळ्या व्यवसायाच्या ह्याच्यात? तिथे महिला ते बचत गट आहेत, त्या बचत गटाच्या बायका ऑलरेडी चिक्की करतात, त्या मुरमुऱ्याचे लाडू करतात, त्या दारोदार विकतात. मग त्यांच्याकडून, आता ही फुटाणेवाली फुटाणे विकते, मग तिच्याकडूनच गुळ फुटाणे देतो. मग गुळ विकत आणायचा, फोडायचा, किंवा मग आजकाल वड्याच मिळतात, मग ते प्रत्येकाला 2-2 वड्या आणि गुळ, फुटाणे किंवा शेंगदाणे असं. आणि शिक्षणाचं प्रमाण वाढलंय आता. माझ्याच क्लास मधली 6 महिने धरा आता 5 मुलं स्कॉलरशिपला गेली आहेत, त्यातली 2 मी आता सांगते तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये येणार. मेरिट मुलं हुशार आहेत, कुठलीही ट्युशन नाही, नाही कुठलंही मार्गदर्शन नाही, असल्याच साध्या सुध्या शाळांमधली मुलं आहेत, पण ती येणार. किती 11वी पर्यंत शाळा आहे तिथे? 10वी पर्यंत शाळा आहे तुमच्या गावात? गावात तर 12वी पर्यंत. 12वी पर्यंत ते नॉन ग्रँटेड आहे, नॉन ग्रँटेड आहे. उर्दू मीडियम आहे, इंग्लिश मीडियम एक आहे. आता नॉन ग्रँटेडचे ज्युनियर कॉलेज गल्लोगल्ली झाले, त्याला काही क्वालिटी नाहीये, तिथे काही कॉलेज होत नाही, काही नाही. त्या मान्यता आणायची, सुरू करायचं. म्हणजे मग तू 12वीला ते 11वी-12वीला ही मुलं कुठला तरी क्लास लावतात बाहेरचा, कोटा टाईप, आणि परीक्षेपुरतं मग ते आय कार्ड घेण्यासाठी ही शाळा असते. म्हणजे शिक्षकांना, संस्थेला काही त्रास नाही. 10-12 हजार रुपये प्रत्येकाकडून फी घ्यायची, आय कार्ड द्यायचे, प्रॅक्टिकलचे मार्क टाकून द्यायचे, विषय संपला. प्रॅक्टिकल कधीच होत नाही. 12वीतल्या मुलांना चंचुपात्र माहित नाही, परीक्षा नाही माहित नाही, सोडियम क्लोराईड माहित नाही, बघितलंच नाही कधी. आहेच कुठे त्या शाळेकडे, काय म्हणतात त्याला, लॅब. काही शाळांकडे आहे, काही शाळांकडे आहे, पण तिथे शिक्षक नाही.
शिक्षक म्हणजे होते मुलं येतच नाहीत ना, अरे ते बापरे, कोट्याच्या नादी ते लागतात. तिकडे कोटा म्हणजे असे खूप आले जे काय त्या प्रकारचे, बरोबर. वाटोळ केलेलं आहे. तर शासनाने हे पहिल्यांदा या क्षणी बंद करायला पाहिजे. जर महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था वाचवायची असेल तर या क्षणी सगळे खाजगी क्लासेस बंद केले पाहिजे. पर्याय नाही खरंय. वाटोळ होते मुलांचं आणि ती भरकटतायत. जेई जेई जेई, अरे तुझं हे काय, तुझी मेहनत करण्याची क्षमता काय, तुला गाईड करणारे शिक्षक आहेत का नाही. काय? हो बरोबर. त्याला गाईड करणार टीचरही तसाच पाहिजे. त्याच्याशिवाय कसं काय. आणि दारूचं प्रमाण किती आहे तुमच्या भागात? भरपूर. बायका पितात का बायका नाही पित? बायका नाही पित. माझ्याकडे महिला मदत केंद्रात येणारी तर आतापर्यंत मी एकही बाई पिणारी पाहिली नाही. पण सासवा पितायत असं त्या सांगतात. त्यांच्या सासवा, आणि तेही रोज नाही पित. ज्या दिवशी मटण असेल त्या दिवा उशिक एक कपक भर देणं माय असं तेवढंच पितात, जास्त नाही पित. त्या बायका नाहीच पित. पण दारूमुळे व्यसनाधीनता, मारहाण असं काही आहे? व्यवस्थित भरपूर. होय होय. फक्त मारहाण म्हणाल ना तर कमी झाली आहे. कारण बायकाही आता बोलायला लागले. त्या सहजासहजी मार खात नाही, पण खाणाऱ्या पण आहेत, पण देणारे आहेत दोन रट्टे. हे हळूहळू कमजादा असं सुरू आहे. कमी जास्त प्रमाण आहे त्याचं. पण आमच्याकडे सावरगड नावाचं गाव आहे. तिथे जर तुम्ही जाल तर असं नाव घेऊन बोलणं योग्य नाही, पण दिवसभर सगळ्या महिला शेतात कामाला गेलेल्या असतात, शेतमजूर म्हणून. आणि दारू पिऊन पुरुष लोक सगळे गावात पडलेले असतात, इकडे तिकडे सावलीला चावडीला शाळेत. ते काही रोजगार नाही करत? काय नाही करत ते. कशाला काय करतात ते? काही नाही करत. आणि ह्या मजुरी करतात, मुलं सांभाळतात, घरची कामं करतात, त्याला आणायचं, त्यालाही जीव घालतात. हुक्काचा धनी आहे ना. पण ते नाही बदलत आहे अजून. नाही म्हणजे प्रमाण होत आहे आता. काही माझ्याकडे चांगली 2 उदाहरणं पण आहेत. आमच्याकडे मिस्त्री येत होता आमच्या घराच्या बांधकामाला, तर तो त्याच्या मुलांना त्यानं उत्तम शाळेत टाकलं आणि तो दारू बिरू पित नाही. त्याचं पूर्ण मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष. तो आम्हाला विचारत राहतो. माझ्याकडे धुण्या भांड्याला सारिका नावाची मुलगी येत होती. तिची 2 मुलं नवोदयला शिकतात. तिची मुलं हुशार आहेत, ही मला समजलं. माझ्या बुद्धी बरोबर असती मुलं थोडी लहान. मी तिला म्हणायची तुझी पोरं खूप हुशार आहेत, यांच्याकडे तू लक्ष दे. तिची आई सावत्र, तिने पळून जाऊन लग्न केलेलं, पण तिने इतकी जिद्द धरली. मी जसं सांगेल तसे क्लास लावले. अगदी पैसा खर्च केला. नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला होता तरी मुलाला घेऊन क्लासला सोडवायला जात होती. एवढ्या जिद्दीने तिची 2 मुलं नवोदयला आहेत. चांगली उदाहरणं येत आहेत. बदल होणार आहे. स्लो जरी असला तरी डेफिनेट आहे. स्लो बट स्टेडी आहे. आणि माझ्या महिला मदत केंद्रामुळे तर ज्या माझ्याकडे येतात बायका, माझं बोलणं ऐकतात, त्याच्यातूनही त्या खूप प्रेरणा घेतात. त्या शिकतायत की असं उत्तर देऊ शकतो आपण, आपला अधिकार आहे तो. तूच सगळं करायचं का हा प्रश्न तुला आला पाहिजे. बरोबर. का म्हणून तू मला रडगाणे सांगते की मी दिनभर काम करून थकले, मला बसू वाटाना, माझं कंबर दुखते, माझी सासू पाणी बी हाताने घेत नाही. मग तू कधी सांगणार आहेस तू कधी सांगणार आहेस त्यांना की माझं दुखतंय म्हणून? तर ते ऐकतच नाहीत. म्हणजे ते कोणी, त्यांचे कान बंद आहेत. त्यांना नाहीच ऐकायचं. ह्या पितृसत्ताक काय व्यवस्थेनं कान कधीच बंद करून घेतले. तुझी जी मुलं आहेत आता वर्गात येणारी, ती माझ्या मते बऱ्यापैकी फास्ट पुढे जातील ना. फार मोठी आशा आहे. आता मी परवा इकडे पुण्याला यायला निघाले तर सगळ्या पोरी अगदी लेकी गळ्यात पडून नका जाऊ मॅडम. तर ते माझी फार मोठी आशा आहे. तिथे मी एक संधी सोडत नाही इन्कल्केट करायची, सांगायची. हो, एक संधी सोडत नाही मी. म्हणजे जरी शिक्षिका असल्या तिथे तरी मी स्वतः पण खूप गोष्टी शिकवते. मला सगळेच विषय शिकवता येतात. शिकवता मला एक माहिती आहे, चांगला शिक्षक कुठलाही काय करू शकतो, सब्जेक्ट असला तरी त्याच्यातून व्हॅल्यू इन्कल्केट करू शकतो. मी गणित शिकवताना व्हॅल्यू इन्कल्केट करू शकते, मी शास्त्र शिकवताना करू शकते. म्हणजे कोणी शिक्षक बरोबर त्याचं हे पाहिजे, माणूस घडवणे, चांगला माणूस. हे व्हॅल्यू इन्कल्केट करायचंय. जेंडर इक्वॅलिटी आहे तर ते आम्ही करतोय. ही 50 मुलं म्हणजे फार मोठी संपत्ती आहे तुमची. खरंच आहे माझी. म्हणजे पुढे मला एक असं वाटलं की जसं आपलं पुरुषवाच आहे आणि आपण सतत असं म्हणतो की या व्यवस्थेत पुरुष काय बाई काय LGBT सगळे घडत असतात की नाही, तर तुला असं कधी वाटलं का या पुरुषांना एकत्र करावं त्यांची मानसिकता बदलण्यासाठी? म्हणजे तू जे म्हणली दारू पिऊन पडलेले असतात, रोजगार करत नाही, मग मुलांवर याचा वाईट परिणाम होतो, हे पुरुषांना सांगणं आणि थोडं त्यांना मोटिवेट करणं. कारण कसं झालं आता की बचत गट बायकांचे, सक्षमीकरण बायकांचं, मग पुरुषांचं काय? तर तसा विचार कधी केलायस किंवा तुला असं वाटतंय का अरे हो करायला पाहिजे की? करायला पाहिजे असं वाटतं. मी फक्त एकदाच करू शकले.
आमच्याकडे जे मी सांगितलं होतं, आमचे जे कार्यक्रम होतात त्याच्यात, की कुणाला घरी त्रास झाला, कोण्या बाईला, तुम्हाला कधी मनस्ताप झाला, कुणी मारलं हाणलं, तुम्हाला वाटलं की मला माहेर नाही, तर इथे यायचं, मी तुमचं माहेर आहे. तर एकदा संध्याकाळी 2 बायका आले, इथे हाताला चीर पडलेली, रक्त गळते, तिच्याबरोबर दुसरी बाई, ती तिची आई पण नाही, हे नातेवाईक. मॅडम इले नवऱ्याने खूप मारेले, इले बघा काय. तर मी म्हणलं काय करायचं, गळ्यात लेकरू छोटं. मी मग मला वाटतं निशा शूरकरांना फोन केला त्या दिवशी की आता काय करू, कारण हे प्रसंग माझ्या आयुष्यात आले नाही. मग पोलिसांना कळवायचं, तर ती म्हणे नाही नको. मग मी म्हटलं ठीक आहे, आता माहेरासारखी तू इथं राहा. मग जेवण तर काहीच विशेष नाही, आमच्या बायका पटकन आणून देतात. मग जेवण आणून दिलं. एक दिवस ती शांत झाली, एक रात्र झोपली तिथे, सगळीच सोय आपल्याकडे. आजही मी कुठल्याही बायकांची, एका वेळी मी 20 बायकांची राहण्याची जेवणाची सोय करू शकते, इतकं माझं केंद्र सक्षम. ती आली, त्या 2 जणी तिथे राहायला. दुसरी सकाळी निघून गेली, तिला तिच्या घरचे कामं होते. तिला मग मी बोलले, माझा स्वयंपाक वगैरे झाल्यावर गेले आणि तिला म्हणलं मिळालं का, आला का तुझा डबा, हो आला म्हणे. मग जेवली का, हो जेवली म्हणे. मस्त झोपली होती पोराला घेऊन पॅन लावून. म्हणलं काय जाऊ नाही वाटत मॅडम घरी, आणि म्हणे मग तुझ्या माहेरच्यांना फोन करू का, काही उपयोग नाही म्हणे त्यांना करून पण. काय नाही, माहेर काय करणार, आणि माहेरची परिस्थिती काय नाही. मग तिला म्हणलं काय करायचं सांग, म्हणलं इथं तर तू राहू शकत नाही काय, तुला नोकरी तरी काय देऊ मी, इथं आपले सीझनल काम असतात, तुला माहित आहे, मी झाडू पोछा करीन. म्हणलं आता हे एवढं झाडू पोछा करून तुला काय मिळणार. मग तिच्या नवऱ्याला फोन लावला, त्याला म्हणलं तुम्ही येऊन भेटता का, तर तो म्हणे मी माझ्या आईला घेऊन येईन. मग मी म्हटलं आता काय करावं, म्हणलं एकदा तुम्ही एकटे या ना भाऊ, म्हणलं नंतर तुमच्या आईला घेऊन. नाही तर तो म्हणे नाही, मी ती माया आईला न सांगता गेली, मी माया आईला घेऊन येईन. म्हणलं ठीक आहे, मग तुम्ही आईलाच घेऊन या, आधी माझ्याशी बोला. मग त्याला म्हणलं किती वाजता येतं आईला घेऊन. म्हणलं लवकर या, आता तुमच्या बायकोला मी किती दिवस सांभाळू, बाळ लहान आहे तुमचं, ते काय आजारी पडलं कमी जास्त झालं. म्हणलं तर ठीक आहे म्हणे येतो आम्ही. मग ते लगे आलेच दुपारी, म्हणजे 3च्या आधीच आले ते 2 जण. सासू आलीच तिची, तिचा असा तोरा, बापरे, हिला तर आता म्हणजे घराच्या बाहेर पडली. म्हणजे आता बघते. मी त्याला म्हणलं की ठीक आहे, आता तुमची आई आली, आता तुम्ही जा. तो म्हणे का, मी म्हणलं नाही, तुम्ही म्हणले ना की माझ्या आईला सांगता आली, आता आम्ही बायका बघू काय करायचं, तुम्ही इथं थांबायचं नाही. मग तो गेला, म्हणजे तो जात नव्हता तरी मी त्याला जायला लावलं. मग तिला म्हणलं की आता तू पण माझ्या घरी जा. मग तिच्या सासूला घेऊन बसले आणि तिला म्हणलं ही आता आलीच नाही कधीच, घरातले कामं कोण करणार तुमचे, धुणं भांडे झाडू पोछा स्वयंपाक होते का, आज कुणी केला म्हणलं स्वयंपाक, मीनच केला ना. मग माझ्या हात काय मोडेल का, म्हणलं मग तुम्ही रोजच तुमच्या हात मोडेल नाही तर तुम्ही लग्न तरी कशाला केलं मुलाचं. ही जाईल म्हणलं, आता ही टोकाला आली, आता ही जाईल, तिचे आईबाप सांभाळतील न सांभाळतील. महिला मदत केंद्रात आम्ही तिला नोकरी दिली, आता ती इथे राहणार, ते पलीकडची खोली तिथे ती राहणार. म्हणलं झाडू पोछा पाणी, माझ्याकडे 50 लेकरं येतात, त्यांना करून खायला घालील, मला काय अडचण नाही. पण ती येणार नाही परत, तिचं बाळ इथं शिकेल म्हणलं. मग तिला लक्षात आलं की वावरातले काम, घरातले कोण करणार, पुढं कोण धुईन, मला चहा कोण देईन, पोराचा डब्बा कोण करीन, रट्टे कोण खाईन, कोण खाईन, मग सगळ्यालाच बाई पाहिजे. मग मी म्हटलं तुम्ही तुमचं ठरवा, पण ही दुसऱ्यांदा जर आली तक्रार घेऊन तर ती कधीच तुमच्या घरी येणार नाही. तक्रार नाही चालली पाहिजे, मारायचं कामच नाही. म्हणलं मी तुम्हाला आता इथं सासवा पण मारतात का ग, मारतात. मी त्या बाईला म्हणलं सनकन तुम्हाला आता मी इथे एक झापड दिली, बघायला कोणीच नाही, म्हणलं कसं वाटलं, जोरदार दिली, म्हणलं ठेवून खाली पडताना, म्हणलं काय वाटेल तुम्हाला. तर ती म्हणलं बोल राहिलं मॅडम तुम्ही. म्हणलं जाऊ द्या ना, मग राहू द्या इथंच तिला, आता नाही बोलत मी काहीच. म्हणलं माफ करा, म्हणलं चला पाया पडते, म्हणलं तुमच्या, तुम्हाला बोलले ना मी अशी वाईट, जाऊ द्या विषय सोडून. म्हणून कशाचं काय, मग माझ्या पोराला फोन लावा म्हणे, त्याला बोलवा आठी. मग फोन लावला, तो आला. मग म्हणे काय लोकांच्या इथं चांगली दिसते का म्हणे आपली वायरी, चालवा घरी बोलव तिले, मग काय न्यायचं तर आहे, तिच्याशिवाय तसंच नगत म्हणून. नंतर काय तक्रार आली नाही, कधी मध्ये दिसते वगैरे ती मला, आता नाही म्हणते, ठीक आहे म्हणते व्यवस्थित चाललंय. हा, पण ह्या प्रोसेसला बराच वेळ गेला, 2 तास तिची कानी प्रेमाने थोडी दडपशानी करावी लागली मला. आधी ती तिचा ताल सोडतच नव्हती, बायका बदलणं स्वच्छ कठीण अवघड आहे. मग पुरुषांचं तर तुम्ही मोठाच गंभीर प्रश्न विचारला. महिला मदत केंद्र नाव दिल्यामुळे आम्ही पुरुषांना आत येऊ देत नाहीये गेटच्या, फक्त मजूर सोडून. पण काय की उद्या माझ्या बायका तिथे काम करते, एखादा आला दारू नाही, हो ना, प्रॉब्लेम आहे ना. माझ्या सगळ्या संकुलाचं ते बरोबर, दुसऱ्या बायका विश्वासाने येणार नाही. बरोबर, पुरुषांना निषिद्ध प्रवेश आहे नाही, तो बरोबर आहे. पण लांब ठेवणं म्हणजे पंचायत असेल समजा किंवा अशा काही. नाही, मला आता तुम्ही म्हणताय ना, हा विचार आधीच डोक्यात आलाय की एक दिवस जशी माता पालक संघाची मीटिंग घेतो तशी नवऱ्यांची
की घ्यायची आहे म्हणून. पण ते ऐकतात नाही असं नाही. आता मध्ये 2-3 मुलींचे वडील आले होते ना, तर ते ऐकत होते व्यवस्थित. म्हणलं तुम्हाला 2च मुली आहेत, यांचं करिअर खूप म्हणजे चांगलं करा, जुना काळ नाहीये आता की तुमच्या मुली लग्न करून दिल्या आणि सुखी राहतील. स्वतःच्या पायावर काहीतरी करून उभा करावा लागेल, त्यांना शिकवावं लागेल. तुमची परिस्थिती अशी, तुम्ही सायकलवर येता, तो सायकलवर येतो त्याची 2 मुली घेऊन. तर तो फार त्याच्या डोळ्यात दिसत होतं की तो फार समंजसपणे ते ऐकतोय. नाही, तीच संवेदनशीलता जागी करणं असते आतमध्ये, विवेक असतो, सद्भाव असतो, तो जागा करणं आपण. आणि ते नाही, ते लॉंग टर्म प्रोसेस आहे. त्याच्यामुळे तू जो आता कोण वडील म्हणतेस असा एखाद दुसरा पुरुषच हाताशी घ्यायचा. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला त्यांना बायकांनी सांगितलं तर राग येतो, कारण पुरुषी अहंकार असतो व्यवस्थेतला. तर त्याच्यामुळे बाईच्या ऐवजी पुरुषाला कुठल्या तरी एका तुमच्या असा हे करणं की मग काय तर बेस्टच आहे. तुम्हीच दिली आयडिया, बेस्ट आहे. त्यालाच म्हणते की एक दिवशी हे तुम्ही वेळात वेळ काढून आपण एक दिवशी पिता पालक संघाची मीटिंग घेऊया. करेक्ट. तुम्ही सांगा की मी माझ्या घरात हे करतो, मी माझ्या घरात ते करतो, मी एवढा पगार कमवतो पण घरातली कामं, हे तुम्ही बोला, बघूया, ऐकू द्या निदान. पहिलं कळतं तरी करतात बुवा, कामं करायची असतात असं. आणि मग पुढे तुझी ही मुलं बोलत जाणार वडिलांना सुद्धा की असं करू नका, आईला मारू नका, किंवा आईच्या कामाविषयी. बरोबर. जी 50 विद्यार्थी आपल्याकडे येतात ना, त्यांच्या समोर माझा नवरा टोपल्यानी मुरुम उचलतो, आत टाकतो, झाडं लावतो, झाडांना पाणी घालतो, खराटा घेऊन झाडून घेतो, कचरा भरून जाळतात, हे ती दिसतायत की हा मास्तर हे करतो. बरोबर बरोबर. म्हणजे हे आपण करायचं असतं. किंवा तो त्यांना जेवण वाटतो, किंवा आता मोठं 200 लोकांना जेवण दिलं होतं ना आम्हाला 1 वर्ष झालं, तर माझ्या नवऱ्याने सरळ पॅन्ट गुडघ्यापर्यंत खोचली, सगळ्या पंक्तीला जेवायला वाढलं. तो वाढायला लागल्यावर सगळ्या बाकीच्या आल्या की अरे मास्तर करत आहेत, आपण करायला पाहिजे. तर हे स्लो आहे. पण मी काय म्हणते की एक जर एक सक्सेसफुल मॉडेल बनलं ना, तर आणि ह्याचं कॉपी अजून रिप्लिका करणं होत आहे. आमच्याकडे लोहारात आणि अजून एका ठिकाणी दोघांनी आपलं केंद्र बघायला आले आणि ते म्हणाले आम्ही अशीच केंद्र टाकतो. हे खूप महत्वाचं आहे. फार भांडवल कसंही लागत नाही. बरोबर. ज्याची स्वतःची जागा आहे, अगदी छोटी, खेड्यात मोठ्या जागेची गरज आहे नाही. आणि मोकळं असतं, त्याच्यामुळे आजूबाजूची जागा तुम्ही वापरू. आता माझा 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, पण मी 6000 स्क्वेअर फूट जागा वापरते, कारण आजूबाजूला काहीच नाही. बरोबर. रस्ताही एवढा मोठा मोकळा आहे सगळा. खेड्यात हे पाहा, तुम्ही बघितलं का लग्न कधी कार्यालयात होतं? बरोबर ना. जरी काम्या जागेत मंडप टाकला की. पण या लग्नाच्या याच्यात थुंडा, रुसवे फुसवे, मान पान असं काही खूप होतं का? कशा प्रमाणावर लग्न होतं? छोटं होतं की होतं? आता वाढलंय उलट. ओहो. आता तर मेकअपच्या सामानापासून त्याच्यात सगळंच झाले. पहिल्यांदा तरी 5 भांडे तेवढंच होतं. आणि मगाची तू म्हटलं तसं एवढ्यावर संपत होतं. आता नाही. आता तू म्हणाल तसं मुली मागतायत. ड्रेसिंग टेबल. मी एका लग्नात बघितलं, कपड्याचे चिमटे ठेवले होते, 11 ड्रेस ठेवले होते, 11 साड्या, 11. मी म्हणले हे दोरी आणि चिमटे कशासाठी? मग मॅडम म्हणे तिच्या देरानीनं जर तिला दिलं नाही म्हणे चिमटे, तर ती कपडे उडून नाही जाईन. अय्यो. बर. पण नवरा कशाला काय हो ना, नवरा चिमटेने आणू शकत, नाचल्या जावायला तुम्ही मुलगी देताय का? अवघड आहे खूप. तसं किती दिवस करणार आहे? म्हणजे विदर्भाला हा रोग आहे की मुलींचं इतकं अति करायचं लाड, हा विदर्भाला रोग आहे. नाही, पण आता हे जे मुलीला संपत्तीमध्ये वाटा असं जे आहे, त्याचं काय दिसतं तुमच्या भागात? मुलीला संपत्तीमध्ये वाटा देतायत आता. देतायत. हो, म्हणजे माझ्या घरात तरी दिलाय, माझ्या सासूबाईंनी तरी दिलाय. बर. तर असं देतायत लोक. पण काही ठिकाणी ज्याची मुळात संपत्तीच नाही, तो काय करणार? आणि म्हणून मुलींना, म्हणजे मुली काय सांगतात लॉजिक त्याच्या मागचं, की आमच्या भावाला सगळं मिळणार, मग लग्नात आमचं सगळं होऊ दे ना. असा पण नंतरही त्या बाळणपणाला जातात, दिवाळ सणाला येतात, 17 कारणांनी येतात, आणि तेव्हाही त्या लुटतच राहतात. मुली शिकल्यात पण सुशिक्षित झाल्याच नाहीये. मी माझं करीन असं नाही म्हणत, माझ्या पायावर उभी राहीन, आत्मसन्मान स्वतःचा, 4 गोष्टी करूच शकते. साधी फालतू पिकोची मशीन टाकली तर 200-400 रुपये रोज मिळू शकतो. पण तुमची इच्छा आहे का करायची? स्वतःला पणाला लावायचं नाही. मेंटली आळस आहे, ते आळसाचे थर आहेत सगळे बसलेले. आयांनी लाडवलेल्या मुली आहेत. बरोबर. त्यांना हे करायची गरज आहे. आणि आयांनी मुलग्यांना किती लाडवले? मुलग्यांना लाडवलेलंच आहे, परंपरेनेच लाडवलंय आहे. पण विदर्भात आणखी थोडासा फरक आहे की मुलापेक्षा मुलीचे जास्त लाड आहेत. वेगळं आहे विदर्भ कन्या. मुलगा लाडाचा असतो, पण मग ती सून जी येते ना, ती नसते लाडाची.
हां, मुलगी असते. मुलगी असते ओके. ती होल अँड सोल प्रॉपर्टी मुलीची असावी असं त्यांना वाटतं. वाटतं, सुनेच्या हातात सुनेची काही दिली. नको. पण मग पुन्हा हे अर्ध मनुष्यबळ तिथेच ना, बायका सून काय बाईच किती, मग त्या दादागिरी करत राहतात त्यांच्या. ओके ओके. असा म्हणजे मी बघतीये की 100 घरामागे 40 घर जावई आहेत. हो, त्या मुली सासरी जातच नाही, माहेरीच राहतात. ओहो. मुलंही झाले तरी माहेरीच राहतात. हां, मग जावं येऊन राहतो. बरं. कॅमेरा समोर नाही बोलत, माझ्याच घरी तसं आहे. ओके, बरं बरं. आता पुढे काय तुझं, पुढे कार्यक्रम सांग. पुढे महिला मदत केंद्रातच मी हळूहळू वाढवणार आहे. आणि मोठा स्टार्टअप टाकायचा म्हणलं तर आधी कुशल मनुष्यबळ पाहिजे. हो, बरोबर. स्टार्टअप काय आता मला कर्ज मिळेल, हो. पण ते कुशल मनुष्यबळ आधी मला तयार करावं लागेल. स्लोली तुम्हाला घराबाहेर पडणे, 4 पैसे मिळवण्याची एक आंतरिक इच्छा निर्माण करणे, जिद्द ऐकून जिद्द, घरच्यांची परवानगी हळूहळू घेणे, सैल होणे. हो. आणि मग नाहीतर काय, बायका कामाला जात नाही असं नाही, जातातच. हो, ज्याच्या घरी हो ना. एकदमच खायचे लाले आहेत, त्या जातातच आहे. पण आत्मसन्मान आणि आत्मविश्वास सुद्धा, ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे पैसा मिळवतात त्या, पण आत्मसन्मान आणि नाही, आत्मविश्वास विश्वास नाहीये. आणून काय करता तुम्ही, घर चालवताय. माझं म्हणणं नाहीये की बायकांनी घर चालवू नये, जरूर चालवावं, पण त्यांना सन्मान दिला पाहिजे. कर्त्या पुरुषाला तुम्ही कसा मान देता? हो, बरोबर. कर्ता पुरुष आहे तो, त्याला आल्यावर चहा द्या. कर्ता पुरुष आहे, त्याचा डबा द्या. हिचं काय, मग ही करतीच आहे ना आता सगळं घर चालवत. बरोबर. किती माझ्या महिला मदत केंद्रात 5-6 बायका, त्यांच्यावर मी नाव न टाकता लिहिले, त्या करत्या बायका आहेत घरातल्या. पुरुष काहीच करत नाही, खाऊन झोपतायत, दारू पिऊन झोपतात. बायकोलाच म्हणतात दे 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 पैसे दे आम्हाला. सकाळी उठत एक तो नवरा इतका चमत्कारी येतो, त्याच्या बायकोला काय म्हणतो, तुझी भावनी खूप चांगली असते, तू मला पैसे दे. आणि मग सकाळी 20 रुपये त्याच्या तोंडावर फेकते ती, मग तो जातो. काय त्याची भावनी असते कोणाला माहिती. त्याच्यामुळे हे बदलणं हे आपल्यासाठी मोठं चॅलेंज आहे. पण तू म्हणतेस तसं आपल्याला आशावादी राहून काम करत राहणं अशक्य नाहीये. अशक्य मुळीच नाहीये. हे जर ग्रामीण भागात राहणाऱ्या सुशिक्षित महिलांनी जर मनावर घेतलं तर मुळीच अशक्य नक्की होईल. विचार करून. आणि फार कष्ट म्हणजे नाहीये त्याला, तुम्हाला थोड्या जागेवर हे सेटअप लावता येतो. आणि काय म्हणूया त्याला आपण, जर लोन घेऊन जरी केलं त्यांनी तरी पैसे वसूल होऊ शकतात. आता मी घेत नाहीये, कारण मी समाजाकडून पैसे घेतलेत, बरोबर, म्हणून मी भाडं घेत नाहीये जागेचं. पण एखादीने जर असं ठरवलं की आपण पण कमवायचे आहे, शी कॅन, बरोबर, ती करू शकते. ती जागेचं भाडं घेऊ शकते, मशीनचं भाडं घेऊ शकते, म्हणजे दोघांना एकावेळी रोजगार मिळू शकतो. बरोबर. तशा तुझ्या या आता साखळी खूप मोठी मोठी होऊ दे. आणि तू म्हणालीस तशी शेजाऱ्या पाजारच्या गावांमध्ये सुद्धा हे होऊ दे. त्यासाठी खूप शुभेच्छा. आणि मुख्य म्हणजे पुरुषांमधल्या कामाच्या विषयी मी तुला सतत असं म्हणेन, कारण ज्या पद्धतीनेचं क्रौर्य वाढतंय, बलात्कार लहान लहान मुलींवरती होत आहेत, हिंसाचार होतोय, त्यामुळे पुरुषांची मानसिकता बदलणं ही आजची प्राईम गरज आहे. कारण बायकांच्या बाबतीत आपल्याला आता अंदाज आला आहे, आपण कामही सुरू केलं आहे. त्याच्यामुळे त्यासाठी मी तुला विशेषतः शुभेच्छा देते आणि तुझ्या नवऱ्याला विनंती करते जाहीरपणे की त्यांनी या कामामध्ये उतरावं, तुला अगदी पूर्ण सहकार्य करावं आणि पुरुष आणि स्त्री हे चांगल्या पद्धतीनेचं माणुसकीचं सहजीवन जगू शकले पाहिजे. यासाठी खूप शुभेच्छा. खूप मस्त वाटलं बोलून, गप्पा मारून. बोलायला खेड्यातून इथे मस्त नाही आणि पुण्यात संधी दिली बोलायची. पण मी हे तुम्ही सांगताय हे फार लवकर करून दाखवीन. यस, मला आहेत, मला अगदी सुरुवात करून दाखवीन. मला काय म्हणतात तसा अतिशय कॉन्फिडन्स आहे तुझ्यामध्ये. त्याच्यामुळे हे नक्की होणार. खूप शुभेच्छा. अच्छा, बाय. धन्यवाद.